सदस्य उत्तमराव जानकर. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये सातारा पंढरपूर हा रोड आहे आणि तो MSRDCच्या यंत्रणेमार्फत त्या ठिकाणी झालेला आहे. अध्यक्ष महोदय, हा रोड 6 वर्षापूर्वी बांधण्यात आला आणि हा रोड बांधत असताना त्याच्या बाजूला ज्या विहिरी आहेत त्याचे एस्टिमेट करण्यात आलं. त्या एस्टिमेटचं बिलही काढण्यात आलं, परंतु त्या रस्त्याच्या बाजूला त्या विहिरीला कठडा बांधला गेला नाही आणि त्यामुळं 14 जणांचा पिकअप त्या विहिरीमध्ये पडला. त्यातील 8 लोक हे मृत्युमुखी पडले आणि त्या ठिकाणची जी अवस्था आहे, अनेक विहिरी त्याच्या अजूनही बाजूला आहेत. ही घटना अतिशय महाराष्ट्राला वेदना देणारी आणि आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शिनी म्हणून होतो. त्यामध्ये 4 लहान मुलं होती. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे. परंतु माझं मत यामध्ये असं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये बिल त्या ठेकेदाराला काढून दिलेलं आहे आणि त्या ठेकेदारावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने हे बिल त्या ठिकाणी काढून दिलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे, पण त्या ठिकाणी सुपरवायझर किंवा कामगार अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या लोकांना त्या ठिकाणी आरोपी केलं जातंय. तर याचे जे यामध्ये दोषी आहेत त्या ठिकाणचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील आणि या रस्त्याचे रोडवेजचे जे मालक आहेत त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. ही माझ्या औचित्याच्या या मुद्द्याच्या मार्फत